मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही, शेतकऱ्यांना योग्य मदत करू, शेतकऱ्यांच्या मदतीवरून ठाकरेंच्या रस्त्यावर उतरू, या वक्तव्यानंतर फडणवीसांचं उत्तर। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उत्तर। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे ते काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। स्थानिक निवडणुकीत शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्र पक्षावर टोकाची टीका करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या, मात्र काहींकडून आमचा छळ कपट करण्याचा प्रयत्न, संजय शिरसाट यांचं मोठं विधान। मात्र रोख कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच, आगामी निवडणुकांबाबत गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती, नरेगातून जाहीर केलेल्या 3 लाखापैकी 1 लाखाची मदत दिवाळीच्या आधी द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय, उद्धव ठाकरे यांचं उत्तर। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरे यांच्यावरच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं विधान। तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळांना पासपोर्ट मिळाला, तेव्हा कोणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळांनी कुणाचं काम केलं? फडणवीसांचा सवाल। धर्मगुरूंनी घराघरामध्ये प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराज यांचा इशारा। जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, पालिका निवडणुकीतही उमेदवार उभे करणार, दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी। घायवळ प्रकरणात रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडनं कान उघडणी, सूत्रांची माहिती तर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाहीत, धंगेकरांचं उत्तर। दंगेकरांच्या बॉस सोबत बोलणार, दंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर, तर आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे दंगेकरांच्या लक्षातच येत नाही, अजित पवार यांचा टोला। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य, तर जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, नोटीस पाठवणार, अजित पवार यांच्याकडनं स्पष्ट। भिडे गुरुजींकडून मुख्यमंत्री फडणवीसांना डिसेंबरमधील कार्यक्रमाचं निमंत्रण, तर शक्य असल्यास कार्यक्रमाला येऊ असं भिडे गुरुजींना सांगितलं, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार, बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेट घेणार, फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनी सुद्धा शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। मध्य रेल्वेवर दुपारी 12:30 वाजल्यापासून 30 तासांचा मेगा ब्लॉकच्या दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा उद्या बंद, कर्जतऐवजी नेरळपासून CSMT लोकल सेवा सुरू राहतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी 2 योजनांचा शुभारंभ, 11,440 कोटी रुपयांची डाळ उत्पादन योजना आणि 24,000 कोटींच्या धनधान्य कृषी योजनेचं उद्घाटन। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांनी 1.5 लाख कोटी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।